जसं आता आपण बंदिस्त शेळी पालन करतो, आता पारंपरिक पद्धतीने कसं असायचं ना की मुक्त संचार पद्धतीने शेळी पालन करायचे लोक, तर मग त्यामध्ये कसं असायचं की शेळी पालनाला जो चारा लागायचा किंवा फीड लागायचा त्याच्यावर खर्च व्हायचा नाही. मग आता कालांतराने त्याच्यामध्ये बदलाव झाला, अपडेट झाली, जनरेशन अपडेट झाली. मग त्यामुळे आपण शेळी बंदिस्त केली. मग आपण हा जो बाहेरचा चारा आणतो किंवा फीड बाहेरचा आणतो आणि तिला बंदिस्त करून ते खाऊ घालतो, तर मग हिचा चाऱ्याचा खर्च काढून किंवा मेडिकल का सगळा खर्च काढून, तर मग असा एक प्रश्न निर्माण होतो की शेळी पालन खरंच परवडतं का? तर तुमचं काय ओपिनियन आहे याविषयी? साहेब, शेळीपालन 100% परवडतं. पण आता जर समजा पूर्वी काय करत होतो आपण, पारंपरिक पद्धतीने शेळीपालन करत होतो. तर पूर्वी काय होतं की आपले जे आजोबा, आपले वडील किंवा मग जे जुने लोक होते ते सगळे काय करायचे, 0% खर्च होता त्यांचा. कारण पूर्णपणे त्यांच्या शेळ्या पूर्णपणे ग्रेझिंगवर अवलंबून होत्या, खर्चच नव्हता अजिबात. पण आजकाल काय झालंय, एक क्षेत्र कमी झालंय आणि बागायती क्षेत्र खूप जास्त झालं. जर तुमची शेळी एखाद्याच्या बांधावर जर गेली तर तो लांबूनच ओरडणार, अरे बाबा ते शेळ्या पलीकडे हाकल, इकडे येऊ देऊ नको माझ्या शेतामध्ये, मी झाडं लावलेत, माग झाडं लावतात लोक. मग ह्या कारणामुळे काय झालं, आजकाल शेळी पालन ना जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर आलंय ग्रेझिंगवर. पूर्वी गावामध्ये 1000-2000 अशा शेळ्या होत्या, आता 100-50 भेटणं खूप मुश्किल झालं. आणि दुसरा विषय काय झाला का, जे शेळी पालनामध्ये परवडतं का? जर शेळी पालन परवडत नसतं तर मटणाचे जे दिवसेंदिवस रेट वाढत आहेत, जसे पूर्वी जसं तुम्ही अभ्यास करा, मागच्या 10 वर्षापासून मटणाचे जे रेट ते डबल टिबल 4 पट 10 पटीनं 20 पटीनं वाढतच गेलेत, पण कधीच कमी गेले नाहीत. सोन्याचा भाव तरी कमी जास्त होतो, पण मटणाचा भाव आजपर्यंत कमी जास्त झाला नाही. जर तुम्ही एक मटणाच्या हिशोबाने, कटिंगच्या हिशोबाने जर धरलं तर आफ्रिकन बोअरचं पिल्लू 3 महिन्यामध्ये 20-25 किलो होऊन जातो. जर 25 किलोचं पिल्लू तुम्ही 500 रुपये किलोनं जरी विकलं तरी एक हिशोब लावला तर 12,500 रुपयाचं पिल्लू विकतं. एका शेळीने जर तुम्हाला 2-3 पिल्लं दिली तर 36,000 रुपये होतात. 3 पिल्लं एक शेळी जर तुम्हाला 36,000 रुपये उत्पन्न देते किंवा 25,000 उत्पन्न देते, आपण सरासरी 2च धरू. आणि हा कटिंगचा विषय साहेब, मी तर आजपर्यंत एकही पिल्लू कटिंगला दिलेलं नाही. जे पण दिले सगळे ब्रीडिंगला किंवा ईद मार्केटला. आणि त्या माझ्याकडचा रेट 1,000 रुपये पर केजी मेलचा रेट आणि फिमेलचा रेट 1500 रुपये पर केजी. ठीक आहे. जर तुम्ही कटिंगच्या हिशोबाने धरलं तरी तुम्हाला ही शेळी परवडते, तर ब्रीडिंग आणि ईदच्या हिशोबाने तुम्हाला डबल प्रॉफिट होणार. त्याच्यामुळे ही शेळी परवडते म्हणजे परवडते. चांगल्या पद्धतीने जर विचार केला ना तर शेळी तुमचं कधीच नुकसान करत नसते. फक्त आपली मेंटॅलिटी काय, बाबा शेळी सुरुवातीला घेताना महाग वाटते, पण जर तुम्ही एका शेळीपासून 10 शेळ्या तयार केल्या, 10 पासून 100 तयार केल्या, तुम्हाला काहीच अडचण नाही हा व्यवसाय करायला.